चला तर मंडळी, पुन्हा एकदा घेऊन आले तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ. मग वाट कसली बघता, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. सकाळी सकाळी आम्ही निघालो थेट आमच्या घरच्या गाडीने. थंडगार हवा आणि आमची दोन्ही लेकरं छान झोपलेली होती. दोन्ही म्हणजे माझं बाळ आणि अंशिका. पण जसे रस्त्यावर एका शेतात हरिण धावताना दिसले तशी अंशिका उठली आणि त्या हरिण धावण्याचा आनंद ती घेत होती. तुम्ही बघू शकता इथे छान हरिणी धावत आहेत आणि अंशिका टक्क लावून त्यांच्याकडे बघून त्यांचा आनंद घेत आहे आणि प्रश्न करत आहे की हे कोण, ते कोण, कसे, काय, त्यांचं घर कुठे, एक्सेट्रा. इथे अर्शू छान गाढ झोपी गेलेला आहे. आता आम्ही शेगावच्या रोडनी लागलेलो. हायवे होता त्यामुळे गाडी स्पीडने जात होती. आणि याच्यानंतर आम्ही पहिलं हॉटेल बघितलं ते म्हणजे हॉटेल साई गजानन. यामध्ये तुम्ही बघू शकता की हॉल खूप मोठा होता, स्पेशियस होता. इथे आरामात आम्ही वाढदिवसाचा कार्यक्रम करणार होतो. तर भरपूर जागा, त्यांचेच इथं चेअर्स वगैरे ठेवलेले, स्टेज रेडी होता. पण तुम्ही इथे तुमचं डेकोरेशनसुद्धा करू शकता असं त्यांनी सांगितलं. लहान आमचे 2 मुलं छान इथे बसून आनंद घेत होती. हे त्यांचं ऑफिस. इथे बसून आम्ही पूर्ण चर्चा केली. बाहेर जर बघितलं तर ट्रॅव्हल्स वगैरे लावण्याची, गाड्यांची पार्किंगसुद्धा होतं आणि मोकळं वातावरण असं या हॉटेलचं मला दिसलं. थेट रस्त्याला लागलेलं हे हॉटेल, हिरवगार निसर्ग, हॉटेल साई गजानन. याच्यानंतर तुम्ही बघू शकता वेलकम लिहिलेलं आहे आणि समोर अशी छान हिरवीगार लॉन आहे. आणि लॉन नंतरच तुम्ही पुढे बघू शकता की इथे छान अशा रूमसुद्धा आहेत ज्यात ते भाड्याने देऊ शकतात. हे झाल्यानंतर आम्ही निघालो आमच्या गाडीने थेट नंतरच्या हॉटेलसाठी. हॉटेल बघताना गावात आम्ही गेलो आणि त्यामध्ये हॉटेल कान्हा आम्हालाही दिसलं. हे हॉटेल पाहिलं ठीकठाक होतं आणि फार असं स्पेशियस नव्हतं. पार्किंगची व्यवस्था मला एवढी फार आवडली नाही. रस्त्याला लागूनच होतं. इथे ACची व्यवस्था नव्हती. फॅन होते आणि दम्मट असं वातावरण मला वाटलं. पण यांनी जे भाडं सांगितलं ना ते पाहून आम्ही आणखी हसलो. 1,00,000 रुपये. तर हे आम्ही तिथेच कॅन्सल केलं. पण या वातावरणाचा सुद्धा आम्ही आनंद घेतला. दोन्ही लहान लेकरे इथे बाहेर झाडांसोबत खेळत होती. आणि हे झाल्यानंतर आम्ही थेट निघालो तिसऱ्या हॉटेलला, ते म्हणजे हॉटेल रसिका इन. खूप फेमस असलेलं हॉटेल शेगावचं. यामध्ये जेवण खूप छान मिळते. आणि जसं आम्ही गेलो इथं स्पेशियस अशी खूप मोठी पार्किंग होती. थेट खामगाव रस्त्याला लागलेलं हे हॉटेल तुम्ही बघू शकता. आणि जशी आम्ही एंट्री केली, छान लहान मुलांचे खेळणे आणि प्राण्यांचे स्टॅच्यू इथं लावलेले होते. तर हे हॉटेलसुद्धा व्हेज रेस्टॉरंट आहे. इथं लॉजिंगची व्यवस्था आहे, रूमसुद्धा आहे आणि इथे हॉल आणि वरतीसुद्धा तुम्ही प्रोग्राम करू शकता. आमचा वाढदिवस हा पावसाळ्यात येणार होता त्यामुळे आम्हाला वरचा हॉल नको होता. तुम्ही बघू शकता की छान अशी बाहेरची व्यवस्था आणि हे त्यांचं ऑफिस. पहिला हॉल बघितला आम्ही. इथे सुद्धा डेकोरेशन केलेलं. AC हॉल होता. 50,000 रुपये भाडं त्यांनी सांगितलेलं. त्यानंतर आम्ही हा हॉल कॅन्सल करून त्यांचा वरचा सुद्धा स्पेस बघितली. छान अशी ग्रीनरी या हॉटेलमध्ये होती आणि जेवणाचा तर इथं काही प्रश्नच नव्हता. ही ग्रीनरी पाहताच आम्हाला ही आवडली सुद्धा. पण आमचा वाढदिवस हा पावसाळ्यात येणार असून ही ओपन स्पेस आम्हाला थोडी, तर त्यासाठी आम्ही हा हॉटेलचा विचार थोडा बाजूला घेतला. तुम्ही बघू शकता आम्ही सर्व हॉटेल फिरलो. इथे जेवणाची व्यवस्था होणार होती पण पाऊस आतमध्ये शिरला असता आणि वाढदिवस वेळेवर कॅन्सल करावा लागला असता, त्यामुळे आम्ही या हॉटेलचा विचार केला नाही. इथे त्यांचं कुकिंगची व्यवस्थासुद्धा तुम्ही बघू शकता की छान क्लीन एरिया असा आहे. ही एंट्री होणार होती त्यामुळे इथं सगळं डेकोरेटिव्ह मटेरियल ऑलरेडी त्यांनी ठेवलेलं होतं आणि छान असे थॉट्स बाहेर लावलेले होते. लहान मुलांनासुद्धा वाचण्यासाठी खूप असे उपयुक्त. जीवन जगताना हाती आणि जिराफ वगैरे इथे लावलेला होता त्यामुळे. आणि इथे छान असं मंदिर होतं जेणेकरून आम्ही इथे छान दर्शन घेतलं.
मंदिर पाहून खूप प्रसन्न वाटलं। विठ्ठलाचे दर्शन घेऊन आम्ही निघालो नेक्स्ट हॉटेल बघण्याकरिता, आणि ती हॉटेल कोणती होती तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू बघावा लागेल आणि कळणारच। हॉटेल नंदन, न्यूली ओपनिंग झालेलं हे हॉटेल आम्हाला फार आवडलं। इथे तर मुलांनी पुरेपूर मजा घेतली। इथे जर तुम्ही आतमध्ये शिरला तर तुम्हाला पूर्ण शेगावीच्या गजाननाची कथाच उघडी पडेल किंवा तुम्हाला कळेल की नेमकं काय काय झालं। तर इथे सगळे फोटोज वगैरे त्यांनी लावलेले, आम्हाला खूप प्रसन्न वाटलं। हे त्यांचं हॉटेलमध्ये टेबल ठेवलेले आणि मोबाईल, गजानन महाराजांचे फोटोज, इथं CCTV सिक्युरिटीसुद्धा होती, लिफ्टची व्यवस्था होती वरती जाण्याकरता। आम्ही गेलो आणि वरचा हॉल बघितला। हॉल थोडा कंजेस्टेड आणि छोटा वाटला आम्हाला, त्यामुळे आम्ही हे हॉटेलसुद्धा थोडं बाजूला ठेवलं। तुम्ही बघू शकता हॉटेल आणि हॉल। इथं काय झालं, दोन्ही मुलांना भरपूर भूक खवळलेली, त्यामुळे दोघांनीसुद्धा दाल चावलचा आनंद इथे घेतला। माझ्या बाळांनीसुद्धा पुरेपूर आनंद इथे पहिल्यांदा पेस्ट नसलेला चावल त्यांनी खाल्ला। हे झालं हॉटेल। हॉटेल तुम्ही बघू शकता एकदम नवनवीन करकरीत नवीन असं हे हॉटेल नंदन। नेक्स्ट हॉटेलला आम्ही गेलो ते होतं हॉटेल श्री गजानन इन। तर या हॉटेलला जसं आम्ही गेलो तर बाहेरचं तुम्ही वातावरण बघू शकता। हॉल बघण्यासाठी आम्ही गेलो तर अंधार लागलेला, थोडा वेळ तर भीती वाटली आतमध्ये काय असणार। तर हा झाला हॉल त्यांचा, तो पण छोटा वाटला। यानंतर मी व्हिडिओ थांबवते। थँक्यू।